आई कार्ड दीजिए चुपचाप से। आई कार्ड देना, तेरा शनिशा करता हूं ना मैं। कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पूरा पता करता हूं ना। पता करता हूं तेरे बारे। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना आलेला राग, त्यांनी वापरलेले शब्द, दिलेली धमकी आणि त्या निमित्तानं सुरू झालेली अधिकाऱ्यांच्या दादागिरीची चर्चा जुनीच आहे, पण तिला नव्यानं सुरुवात झाली आहे ती जयस्वाल यांच्या धमकी वजा इशाऱ्यामुळे। तुम्हारा टेनेमेंट चाहिए, मेरे को उसका आइडेंटिटी कार्ड निकाल के दो। पुलिस गो एंड गेट द आइडेंटिटी कार्ड ऑफ दैट मैन। आई कार्ड लेके आ बच्चा, आई कार्ड लेके आ। आई कार्ड दे दे। हेलो, आई कार्ड दीजिए चुपचाप से। आई कार्ड देना, तेरा शनिशा करता हूं ना मैं। कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पूरा पता करता हूं ना। पता करता हूं तेरे बारे। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। ही घटना मुंबईतली असली, मोतीलाल नगर सारख्या एका छोट्या भागाशी संबंधित असली, काही हजार लोकांच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पापुरती मर्यादित असली, तरी सुद्धा या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे। ही सिस्टीम आपल्या सगळ्यांना किड्या मुंग्यांसारखी समजते का, आणि म्हणूनच ही सिस्टीम राबवणं ज्या प्रशासनाच्या हातात आहे ते आपल्याला स्वतःचे मालक समजतात का? आणि याच गोष्टीसाठी म्हाडाच्या उपाध्यक्षांच्या धमकीचं हे प्रकरण आपल्याला समजून घ्यावं लागेल। लोक त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करतायत, FIR का होत नाहीये याच्याविषयी बोलावं लागेल। सत्तेत असलेले नेते जयस्वाल यांनी माफी मागावी असं म्हणतायत, पण तरी सुद्धा माफीसाठी वेळ का लागतोय यावरही आपल्याला प्रश्न विचारावा लागेल। आणि या सगळ्या बाबतची दुसरी बाजू, जयस्वाल यांची अधिकारी म्हणून असलेली बाजू सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल। या सगळ्याविषयी आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलूया आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी गुरुप्रसाद, तुम्ही बोल व्हिडिओ बघताय। तर काय झालं हे आधी तुम्हाला पटकन सांगतो आणि मग एक एक करून या वादाच्या निमित्ताने येणाऱ्या विविध मुद्द्यांवरती आपण बोलूया। मुंबईतल्या गोरेगावामध्ये मोतीलाल नगर इथे असणाऱ्या वस्तीचा पुनर्विकास होतो आहे। अदानी समूहाने मार्च 2025 मध्ये हा लिलाव जिंकला आणि जुलै 2025 मध्ये वार्षिक करार केलाय। तर गेल्या शुक्रवारी इथल्या नागरिकांसमोर या आराखड्याचं प्रेझेंटेशन करण्यात आलं। मोतीलाल नगर इथल्या रहिवाशांसोबत झालेल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष असलेले संजीव जयस्वाल हे सुद्धा स्वतः उपस्थित होते। या बैठकीमध्ये जो वाद झाला तो वाद का झाला हे समजण्यासाठी या सगळ्या वादाची थोडी पार्श्वभूमी। तर या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना 1600 स्क्वेअर फुटाचं घर दिलं जाणार आहे, पण रहिवाशांची मागणी आहे की आम्हाला 2400 स्क्वेअर फुटांचं घर दिलं जावं। आता हाच वाद या बैठकीमध्ये दिसला। एका मुस्लिम तरुणाने आम्हाला 2400 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं अशा मागणीचा फलक आणला होता आणि हा फलक बघून जयस्वाल यांचा संताप झाला। त्यांनी या तरुणाला उठवलं, तू घुसखोर आहेस असं म्हटलं। पुढे जयस्वाल यांचं जे रूप दिसलं ते बघितल्यानंतर सगळ्यांचाच संताप झाला। पता करता हूं तेरे बारे। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। ऐसे मत बात करो, ऐसे बात मत करो। खैर, आता जसं आहे की मी खरं संवाद घालायला आलो होतो, प्रश्न आणि उत्तर देण्यासाठी आलो होतो, पण मला असं वाटते की तुमच्या मानस ओय चिल्लाओ मत, चिल्लाओ मत, चिल्लाओ मत। तुमच्या इथे संवाद करायच्या काही इच्छा नाही आहे, तुमच्या पुनर्वसनासाठी इच्छा नाही आहे, तो या कारणावर मी आजच्या या सभा इथे संपवतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता यामध्ये सर्वाधिक आक्षेपार्ह काय आहे तर जयस्वाल यांनी थेटपणे घुसखोर असा उल्लेख करणं, पोलिसांना त्या तरुणाला पकडण्याचे आदेश देणं आणि त्यांनी एकूणच वापरलेली भाषा, ही एखादा अधिकारी अशी भाषा वापरू शकतो याविषयी कोणाचाही विश्वास बसत नाही। पण संजीव जयस्वाल यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारची भाषा वापरली असंही नाही, कारण एकूणच जयस्वाल यांची पार्श्वभूमी, त्यांचा इतिहास हा वादात राहिलेला आहे। तो इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल। संजीव जयस्वाल 1996च्या बॅचचे अधिकारी आहेत। सध्या ते म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO आहेत। पण त्यांच्या इतिहासामध्ये डोकावलं तर काही वादग्रस्त गोष्टी आपल्याला दिसतात, ज्यामध्ये 2023 मध्ये ईडीची झालेली चौकशी दिसते। जम्मू कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी झाली आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या 5 कोटींच्या FD विषयी विचारणा झाली। तेव्हा सासऱ्यांनी पत्नीला हे पैसे दिले होते असं जयस्वाल यांनी सांगितलेलं होतं। या चौकशीमुळे ते चर्चेत आले आणि त्यानंतर आता या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा जयस्वाल यांची चर्चा होती।
तर मोतीलाल नगरमधल्या रहिवाशांनी आता त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांमध्ये धाव घेत थेटपणे तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा जयस्वाल यांच्या अडचणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. तर या तक्रारीमध्ये या नागरिकांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय काय त्यांचे मुद्दे आहेत हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मोतीलाल नगरमधल्या काही नागरिकांनी एकत्र येत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये संजय जयस्वाल यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की ही घटना गंभीर आणि बेकायदेशीर आहे. संजीव जयस्वाल यांनी या बैठकीमध्ये अत्यंत अयोग्य, बेकायदेशीर आणि भेदभावपूर्ण वर्णन केलं. जलालुद्दीन कछवा या तरुणाने आपल्या हातातल्या मागण्यांचा फलक दाखवला तेव्हा त्याला त्यांनी धमकावलं. अपमानास्पद जातीय स्वरूपाचं धार्मिक वक्तव्य करणं हे त्यांनी सुरूच ठेवलं असा प्रमुख आरोप या नागरिकांनी केला. त्याच्या धार्मिक ओळखीवरनं त्याला बांगलादेशी घुसखोर असल्याचा उल्लेख करण्यात आला. तुझा ID दाखव, तू घुसखोर असशील तर तुला उचलून नेईन, अशा धमक्या जयस्वाल यांनी दिल्याचं तक्रारीमध्ये या नागरिकांनी म्हटलंय. पोलीस आणि सिक्युरिटीला त्याला जबरदस्तीने धमकावण्याचे आदेश देण्यात आले. त्याचे ID हिसकावून घेण्यात आले. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप सुद्धा मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी केलाय. आपल्या तक्रारीमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. तसंच या तरुणाचं 1961 पासून म्हणजे त्याच्या कुटुंबियांचं 1961 पासून या ठिकाणी वास्तव्य असल्याचं सुद्धा त्यांनी तक्रारीमध्ये जी माहिती दिली आहे त्यामध्ये नमूद केलंय. त्याचा जन्मसुद्धा इथलाच असल्याचं त्यांनी या तक्रारी करत असताना दिलेल्या माहितीमध्ये म्हटलेलं आहे. प्रशासनाच्या पदाचा गैरवापर जयस्वाल यांनी केला असा थेटपणे आरोप तक्रारदार रहिवाशांकडून करण्यात आला. आता या तक्रारी करत असतानाच त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या सुद्धा केलेल्या आहेत. त्यातली मुख्य मागणी आहे ती म्हणजे जयस्वाल यांच्या विरोधामध्ये FIR दाखल केला जाणं. त्याचबरोबर त्यांना तत्काळ ते ज्या पदावरती आहेत त्या पदावरनं त्यांना पायउतार व्हायला लावणं, निलंबित करायला लावणं, घटनेची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सुद्धा इथल्या नागरिकांनी केलेली आहे. आणि त्याच्यासोबतच जो पीडित आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जो मुस्लिम तरुण आहे त्याला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी इथल्या नागरिकांकडनं, मोतीलाल नगरच्या रहिवाशांकडनं करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच आपल्याला जयस्वाल यांच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत तरी संजीव जयस्वाल यांच्या विरोधामध्ये कुठलीही FIR दाखल झालेली नाही. प्रवीण दरेकर जे स्वयंसमूह विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयस्वाल यांनी माफी मागावी अशा स्वरूपाची मागणी ही दरेकरांनी सुद्धा केलेली आहे. मात्र अद्याप तरी जयस्वाल यांनी कुठलीही माफी मागितलेली नाही. आता यामध्ये जयस्वाल यांची नेमकी काय बाजू असू शकेल, तर त्यांचा बचाव करणारे असं सांगतात की मुंबईमध्ये अनेक प्रकल्प हे यामुळे रखडले जातात कारण स्थानिकांकडनं, रहिवाशांकडनं विरोध केला जातो, अधिकच्या मागण्या केल्या जातात आणि त्यामुळे प्रकल्प रखडवून ठेवला जातो. अशाच प्रकारची शंका कदाचित अधिकारी म्हणून जयस्वाल यांना याही बाबतीत आलेली असावी. नागरिक हा प्रकल्प रखडवण्याच्या दृष्टीने याकडे जात आहेत का असा विचार करून कदाचित त्यांनी कडक शब्दामध्ये तिथे उपस्थित असलेल्या या तरुणाला सुनावलं असेल आणि ही सगळी आणि हे सगळं मोडीत काढण्याचा प्रयत्न एक प्रकारे जयस्वाल यांनी केला असेल असं बचावात्मक पद्धतीने म्हणता येईल. पण असं असलं तरी सुद्धा जयस्वाल यांनी या सगळ्यामध्ये जी भाषा वापरली, जे शब्द वापरले, ज्या पद्धतीने या तरुणाला धमकावलं, या नागरिकांना धमकावलं, त्या कशाचंही समर्थन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच इथे जयस्वाल हे खऱ्या अर्थानं अडचणीत दिसतात आणि त्यांनी माफी मागावी अशा स्वरूपाची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच हा सगळा जो काही वाद झाला तो आपल्या समोर आहे. या सगळ्या वादावरती अर्थातच तुम्हालाही काही म्हणायचं असेल, तुमचंही काही म्हणणं असेल, तुमची प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? एकूणच राज्यामध्ये या सगळ्या अधिकारी वर्गाची दादागिरी वाढत चालली आहे का? या अनुषंगानं तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमधनं येऊ द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी बोल भिडू बघत राहा. बोल भिडूतनं मुंबईतनं कॅमेरामन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.